सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या मालगावमध्ये किरकोळ कारणावरून वारकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मारहाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूकर, वारकरी परशुराम जाधव आणि ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर हे तिघे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आषाढी वारीसाठी बेळगावच्या तुरमुरी गावातील सुमारे 35 वारकरी पंढरपूरला गेले होते। विठ्ठलाचं दर्शन घेऊन वारकऱ्यांचा ट्रक नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून मिरज मार्गे बेळगावकडे जात होता। याच दरम्यान रस्ता चुकल्याने ते मिरज तालुक्यातील मालगाव या गावात पोहोचले। मालगावातील एका अरुंद रस्त्यावर ट्रक आल्यावर त्यावेळी गावातील एका कार चालकाचा वारकऱ्यांच्या ट्रक चालकाशी वाद झाला। वाद झाल्यानंतर वारकऱ्यांचा ट्रक पुन्हा मिरजेच्या दिशेने जात असताना संबंधित कार चालक आणि स्थानिक इतर गावगुंडांनी ट्रक चालकासह गावगुंडावर लक्ष्मीनगर येथे हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पुरुष वारकऱ्यांसह अनेक महिला वारकरीही जखमी झाल्या आहेत। मारहाणीनंतर संबंधित गावगुंडांच्या विरोधात वारकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।